आंदेकर कोमकर टोळी युद्धात आतापर्यंत 4 हत्या झाल्यात व या चारही हत्यांमधून एक चिंतेत टाकणारा पॅटर्न समोर आला आहे। तो म्हणजे अल्पवयीन गुन्हेगारांचा। आतापर्यंत झालेल्या 4 हत्यांमध्ये प्रत्येक हत्येत अल्पवयीन मुलांचा किंवा ज्यांनी नुकतीच वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत अशा मुलांचा वापर करून घेण्यात आल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे तरुणाईची पावलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। 2 ऑक्टोबर 2023 ला पुण्यातील गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीतील निखिल आखाडेची हत्या करण्यात आली, ज्यात यश पाटील आणि अमित पाटोळे 17 वर्ष वय असलेल्या आरोपींचा समावेश होता। तर या टोळी युद्धातून दुसरी हत्या झाली ते माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची, ज्यातील 21 आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन, 2 आरोपी 19 वर्षाचे तर 3 आरोपी 20 वर्षाचे होते। तर या टोळी युद्धातील तिसरा बळी ठरला आयुष कोमकर व याच आयुषच्या हत्येमध्ये 19 ते 20 वर्षीय यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा समावेश असल्याचं समोर आलं, ज्यांनी अल्पवयीन असताना निखिल आखाडेची हत्या केली होती। तर 1 नोव्हेंबर 2025 ला झालेल्या गणेश काळेच्या हत्येमधील 4 पैकी 2 मारेकरी हे अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांची समस्या किती गंभीर बनली आहे हे अधोरेखित झालं असून पुण्यातील हे टोळी युद्ध आणि वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।